माणसाला किती त्रास होते. करणाऱ्या माणसाला करू देत नसतात. निसर्गाचा नियम आहे. आपल्या विहाराच्या भोवती हे बघा तरोटे दामोटे काट्या कुट्या खूप निघाल्या. याले पेरायचं काम पडलं काय? पेरलं का आपण? पण निघालं. पण शेतामध्ये जर का तुम्ही सोयाबीन टाकली, पराठी पेरली तरी पावसानं खराब झालेच ना. म्हणजे आपल्याला उत्पन्नाची हमी होती तरी निसर्गानं म्हटलं नाही, तुला यावर्षी त्रास आहे. 10 पोते यायचे 4च आले आणि मग आपल्या डोळ्यातून कदाचित पाणी आलं असेल. पण याला हे पेरा लागलं का? असंच मनुष्याच्या जीवनाचं आहे. सर्व लोकाला सद्धम्म मिळत नाही. इथे एक भगवान बुद्धाला तुमच्या माझ्या उपासकाने एक प्रश्न विचारला, म्हणजे तथागत या जगामध्ये सर्वात जास्त दुर्लभ काय आहे, दुर्लभ काय आहे, दुर्मिळ काय आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात दुर्लभ होती मनुष्यच्या, सर्वात दुर्लभ आहे माणसाचा जन्म होणे. आपला जन्म झाला दुर्लभ आहे बरं जन्म. नाही तर गाय म्हैस बैल डुक्कर मांजर डुक्कर तितर काहीतरी बनलं तर त्यांना बघा किती त्रास आहे. ना त्यांच्या जीवनाची मुक्ती होते ना ते दुःखातून मुक्त होतात. आपल्याला किती सुवर्ण संधी आहे, तरीही या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेत नाही. लहानाचे मोठे होतो, म्हातारे होतो, एक पाय खड्ड्यात एक पाय घरात राहते, तरी आपल्या सवयी आपण बदलत नाही. यालाच म्हणतात अज्ञान. यालाच म्हणतात दुःखाचं जीवन. आता समजा आमच्या एखाद्या आईला सून आली आणि आईचं वय आहे 70 वर्ष. आता थोडं समन्वय घडून द्यायला आणायला पाहिजे ना सासू सुनीचं. सून म्हणते की माझ्या सासूला मी जेवण देतो, सर्व बरोबर करतो, पण माझ्या कामामध्ये कुठंतरी थोडीशी कमीपणा आहे. प्रत्येकाच्या जीवनात कमीपणा राहतेच. मग आता आमच्या सासूबाईला जर डोकं असेल तर ते सुनीकडून बरोबर सेवा करून घेईल. बेटा ठीक आहे, दे जेवायला, ठीक आहे, व्यवस्थित आहे, सुंदर आहे. पण तशी नाही म्हणत ते म्हणते तुझं हे चुकते, तुझं ते चुकते, तुझं ढमक फलानं मी वेगळी राहतो म्हणते. आता या म्हातारपणाची जर वेगळी राहत असेल तर शेवटी आयुष्यभर जेवण बनवणं कोणाला आलं? तुम्हालाच आलं ना. अर्थात तुम्हाला सुख घेणं नाही आहे, तुमच्या डोक्यामध्ये आलेल्या सुनीकडून सेवा करून घेणं नाही आहे, किंवा सुनीसोबत तुमचे जे आईचे संबंध असतात ते जुळणं नसते. याला म्हटलेलं दुःख. हे तुमचे पारिवारिक दुःख आहे. भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली, बुद्ध गेला, तेव्हा अक्षरशः त्यांच्या अंगावर शहारे आले, थरथर कापायला लागलं शरीर. का? कारण त्यांना या संसारामधलं दुःख दिसलं. अनेक जाती संखारा. अरे मी कितीतरी जन्म या संसाराच्या फेऱ्यामध्ये आतापर्यंत भटकत होतो. कशामुळे? अज्ञानामुळे. आणि आता मला मुक्ती मिळाली. किती मोठा आनंद होता तो. त्या आनंदाच्या क्षणातच त्यांनी कितीतरी दिवस अन्नाचं सेवन न करता मनचेतन आहार घेत आपलं जीवन आनंदाने घालवलं. आणि मग ब्रह्मसरस्वती त्याला म्हणतात मनातले मैत्री, ज्याच्याजवळ मैत्री आहे, मुदिता, मैत्री मुदिता उपेक्षा, हे जे मन परिवर्तन झालं आणि भगवंताला ते मन असं म्हणते की यांना पण सांग, जनतेला थोडा उपदेश दे. आणि तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात मी लोकांना सांगितलं तर ऐकणार नाही, काय करू सांगून? ऐकणार नाही. आजही ते परिस्थिती आहे. प्रत्येक गावाचं वर्णन जर आपण पाहिलं तर हीच परिस्थिती आहे.